शासनाची 100% जबाबदारी आहे, ती पूर्णपणे पार झालेली नाही याचा अर्थ. तुमचे स्थानिक आमदार योगेशदादा कदम आले होते आज? योगेशदादा कदम अद्याप नाही आलेले. अजून आलेले नाही आहेत. आले. आपण पाहू शकता की स्थानिक आमदार अजून इकडे आलेले नाहीत. आम्ही मुंबईवरून पत्रकार इकडे पोचू शकतो, पण आमदार त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. आणि 2021 नंतर चिपळूणला आणि महाडला गाळ काढले गेलेलं, तेव्हा खेडला जास्त काही प्रमाणात काढले गेलेलं नाही. तरी आत्ता काढायला हवं होतं, म्हणजे तुमचं नुकसान नाही झालं. 100%. तर कुठे नाही कुठे इकडे लोकांना बघायला पाहिजे की स्थानिक प्रशासनाला जबाबदार ठरवायला पाहिजे. तुमच्या आमदारांना, तुमचे माजी नगराध्यक्षला, तुमच्या स्थानिक नगरसेवकलाही सगळ्यांना जबाबदार ठरवायला पाहिजे. कारण हे जर सतत होत असेल तर लोकांच्यासाठी पूर्ण नाही झालेलं, त्यामुळे हे असं होतं. अशा परिस्थितीत तुम्ही परत मत देणार काय तुमच्या आमदाराला? विचार करूया. बरेच वेगवेगळे विषय असतात, लोक मत द्यायच्या आधी विचार करतात. पंचनामे सुरुवात केलेली आहे सकाळपासून. प्रत्येकाला एरिया विभागून दिलेला आहे. तर वाळकी असेल, हनुमान आपलं इथला आहे, राष्ट्रीय मारुती, सगळ्या एरिया आहे ना विभागून दिलेले आहेत. आम्ही टीम केलेली आहेत, त्याप्रमाणे सगळे पंचनामे चालू आहे. किती वाजेपासून आलं? मी सकाळपासून होतं. सकाळपासून 11 वाजल्यापासून. काय वाटतं, लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे? नुकसान झालेलं आहे आणि आमचं आहे, आम्ही त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पंचनामे चालू आहेत आमचे. नमस्कार मित्रांनो, आपण आहो आता खेड बाजारपेठेत. खेडच्या बाजारपेठेत काल भयंकर पूर आला होता. जितकेही दुकाने तुम्हाला इकडे दिसणार त्याच्यात म्हणजे कमीत कमी 5 ते 7 फूट पाणी आलं होतं. पण मला असं वाटतं मी स्वतः काही बोलायच्या जागे इकडच्या स्थानिक लोकांना बोलायचं. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्या ठिकाणी आम्हाला फक्त इकडचे एक माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकरजी दिसले. आणि हे सरप्राईज आहे, कारण वैभवजी, आम्हाला अपेक्षा नव्हती की इकडे कोण नेते मंडळी असणार. आणि माझं तुमचं काय असा संपर्कही झालं नाही, पण तुम्हाला इकडे पाहून बरं वाटलं. मला सांगा, पूर परिस्थिती खेडला याच्या आधी कधी आली होती? बघा, खेड शहराला पूर काही नवीन नाही. 2005 साली आला, 2016 साली आला, 2021 साली आला आणि हा आत्ता 2024 साली. या खेड शहराला पुराची नेहमी सवय आहे. आणि या पुराला कारणीभूत आमची जगबुडी नदी आहे, जिचा गाळ प्रचंड प्रमाणात आहे. आणि तो न काढल्यामुळे सातत्यानं शहरामध्ये पाणी येतं आणि आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांचं नुकसान होतं. नागरिकांच्या घराच्या सगळ्या फर्निचरची किंवा सामानाची नाजूस होते. हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी सुरू आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रशासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. गाळ हा संपूर्ण स्वरूपात काढला पाहिजे. तात्पुरत्या स्वरूपात गाळ काढून चालणार नाही. तर या मुंबई गोवा हायवेवरचा जो ब्रिज आहे तिथून ते कोंडोलीपर्यंत सगळा गाळ काढला पाहिजे. आणि हे 1-2 कोटी रुपये या ठिकाणी आणून चालणार नाहीत, तर किमान 100-150 कोटी रुपये आणून हा संपूर्ण गाळ काढला तरच आमचं खेड शहर हे पुरापासून वाचेल. अन्यथा आमचे इथले जे व्यापारी आहेत ह्या पुरामुळे अर्धमेले झालेले आहेत. आणि कालांतराने सातत्याने पूर आला तर इथला व्यापार बंद करायला लागेल. ही व्यापारी पेठ बंद होऊ शकते, अशा परिस्थिती या ठिकाणी आहे. वैभवजी, गाळ काढलं गेलं की नाही गेलं ह्या विषयावर तुम्ही काय केलं? तुमचं मागचं स्टेप काय होतं? बघा, गाळासाठी मी नगराध्यक्ष असताना सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मी इथल्या सगळ्याच लोकांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन हा गाळ काढण्यासंदर्भात विनंती केली. राजसाहेब ठाकरे यांनी सर्व व्यापाऱ्यांना मुंबईत बोलवलं होतं. त्या ठिकाणी CRZचा एक विषय या ठिकाणी निघाला. ती शासनाची एक अट होती. पण साहेब म्हणाले आपण काही मशिनरी लावू आणि आपण तो गाळ काढण्याचा पक्षामार्फत प्रयत्न करू, इथपर्यंत आपली परिस्थिती होती. परंतु तो भाग कितीच राहिला. आज इथल्या आमदारांनी 2 कोटी रुपये आणले, ही पण चांगली गोष्ट आहे, काय वाईट गोष्ट नाही. परंतु हा छोटा निधी आणून चालणार नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी आणावा लागेल. यासाठी आपल्या माध्यमातून सांगतो, आम्ही खेड शहरातले सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन खेड तालुका बचाव समितीची स्थापना करणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून शासनावरती दबाव आणून, जसं चिपळूणला झालं, जसं महाडला झालं, तिथला गाळ काढला गेला, तशाच पद्धतीचा गाळ माझ्या खेडमधला काढला जावा, अशासाठी दबावगट तयार करून आम्ही निवेदन देऊ. त्या ठिकाणी त्यांना आम्ही विनंती करू. ते झालं तर आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबू, त्यांच्यावरती मोर्चा नेऊ. पण शासनाला या ठिकाणी भाग पाडू की आमच्या ह्या जगबुडी नदीचा गाळ संपूर्णपणे काढावा. अशा पद्धती कृती आमच्या पुढच्या वाटचालीमध्ये होणार आहे. वैभवजी, 2021ला चिपळूणला गाळ काढा, चिपळूण वाचवा अशी एक जोरात बऱ्याच लोकांनी आंदोलन केलं होतं. एक 10 कोटीचं निधी दिलं गेलेलं होतं त्यांना डिझेल फंडसाठी. आणि बरेच गाड्या
बरंच काही यंत्रणा तिकडे आली होती. तेव्हा 2021ला खेडलाही गाळ काढायचा जरा जरूर प्रयत्न झाला, पण जास्त काय प्रमाणे तिकडे काही जोरात तसा जोर दिसला नाही. महाडलाही होतं तेव्हा. मला सांगा आता ह्या वर्षी गाळ काढला गेलेला होता, पण फक्त 8-10 किंवा 15 दिवस, म्हणजे जोरात काय गाळ काढलेला गेलेला नाही. आणि हे शासनाची चूक आहे, महाराष्ट्र शासनाची चूक आहे. ते इकडचे स्थानिक जे काय आमदार आहेत किंवा इकडचे स्थानिक खासदार आहेत किंवा विरोधी पक्ष, सगळ्यांची जबाबदारी आहे. तर जबाबदारी तुम्ही घेता काय? प्रश्न असा आहे की नुसतंच शासनावरती आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही. यासाठी काही स्वयंसेवी संस्था आहेत, ते स्वतःहून गाळ काढायला या ठिकाणी तयार आहेत. जसं पाणी फाउंडेशन आहे आमचं नाना पाटेकरांचं, तर त्यांच्याशी आपण संपर्क साधले, ते देखील मशिनरी द्यायला तयार आहेत. काही असे वैयक्तिक लोक आहेत की जी स्वतःहून आपल्या इथे मशिनरी लावून गाळ काढून स्वतः नेऊ शकतात, ज्यामुळे शासनाचे पैसे या ठिकाणी वाचतील. हे सामूहिक प्रयत्नानं हा गाळ निघू शकतो, नुसतं शासन या ठिकाणी गाळ काढायला असं नाही. इथल्या आमदारांनी प्रयत्न करायला चांगली गोष्ट आहे, त्यांना काय नाव ठेवण्यासारखं नाही. परंतु हे प्रयत्न अपुरे आहेत. हे प्रयत्न सर्वकच झाले, सर्व नागरिकांच्या वतीनं झाले, तर मला वाटतं ही आपण एक पब्लिक चळवळ, पब्लिक मुवमेंट आपण एक तयार करायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून हा गाळ निघेल. मला वाटतं ही मुवमेंट चिपळूणवाल्यांनी यशस्वी केली, ही मुवमेंट महाडवाल्यांनी यशस्वी केली. मला वाटतं खेडवासियांचं हे पहिलं पाऊल आहे. आता सातत्याने पूर येतो, त्यामुळे इथली सगळी बेजार झालेली जनता आता रस्त्यावरती येईल आणि एक आवाज देईल. आणि मला वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये याचं मोठं रूपांतर होईल चळवळीचं आणि शासन याकडे लक्ष देईल. धन्यवाद आमच्याशी बोलायला. तर आपण वैभव खेडेकरजींना ऐकलं की इकडे गाळ काढायच्यासाठी काहीतरी प्रयत्न होणार, पण आतापर्यंत जर 2021ला गाळ काढलं गेलेलं, तर परत सतत इकडे महापूर किंवा पूर आला आणि लोकांचं प्रचंड नुकसान झालं. म्हणजे शासनाची काहीतरी चूक आहे. इकडचे स्थानिक आमदार योगेश कदम, तुम्ही योगेश कदमजींना बघितलं मागच्या आठवड्यात? काल आज नाही बघितलं. स्थानिक आमदार इकडे नाही आले तुमचे? कुठे आहेत ते? कोणाला माहिती आहे तुमचे स्थानिक आमदार कुठे आहेत? आले होते तुमचे स्थानिक आमदार इकडे? नाही आले होते. तर आपण पाहू शकतो की अजून इकडचे स्थानिक आमदार खेड शहरात आलेले नाही. लोकांचं इकडे प्रचंड नुकसान झालेलं आहे. फक्त मत मांडण्यासाठी किंवा पैसे वाटायच्यासाठी इकडचे आमदार येतात. तुमच्या इकडे पूर आला, कितपर्यंत पाणी आलं? लेवल काय होतं? तुमच्याकडे काय नुकसान झालं? हो, नुकसान झालं, माझं फार नुकसान झालं. त्याच्यामध्ये काय सामान विक्री करतात? जनरल स्टोअर होतं, माझ्या दुधाच्या पिशव्या होत्या, त्याच्यानंतर बऱ्याचशा पिशव्या असतात माझ्याकडे. जनरल ग्लास असतात, पाण्याचे ग्लास असतात, डिस्पोजेबल आयटम असतात, ते सर्व भिजून गेलं. कारण तुम्ही इकडच्या आमदाराला बघितलं इकडे आलेले? नाही. अजून पाहणी करायला इकडचे आमदार आलेले नाहीत. खेड शहरात पाहणी करायला अजून आमदार, इकडचे स्थानिक आमदार आलेले नाहीत. आपण पाहू शकता इकडे प्रचंड लोकांचं नुकसान झालेलं आहे. सर, तुमचं कसलं दुकान आहे? कटलरीचं दुकान. तुमचं काय नुकसान झालंय? इकडे अच्छा, हे तुमचंच आहे सामान इकडे? ताई सांगा, तुम्ही कधीपासून हे धुवणं, म्हणजे एक बंगड्या तुम्हाला धुवावे लागतील चमकायला, कधीपासून हे करता तुम्ही? 10 वाजल्यापासून, सकाळी 10 वाजल्यापासून हेच करता. आणि आपण पाहू शकतो इकडे इमेज मेन्सवेअर म्हणजे टेलरचं शॉप आहे. तुम्ही इकडचे मालक आहे? हो. काय नाव आपलं? गौस कडवेकर. गौसजी, मला सांगा, तुमच्या टेलरच्या शॉपला काय माल मटेरियलचं तुमचं काय नुकसान झालं आहे काय? हो, हे बघा तुमच्या समोरच आहे अगदी. हे माझ्या दुकानात एवढं पाणी होतं. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे साहेब, एकदा पाणी भरायला लागलं ना ते थांबत नाही. आणि हे सगळ्यात डीप जागा आहे. इथे एखाद्या आम्ही माल काढण्यासाठी जरी गाडी आणली ना, तरीसुद्धा ते आम्हाला माल काढतात ना, गाडीसुद्धा पाणी भरतो. मग करायचं काय? थोडं माल सोडायला लागतं, थोडं घेऊन जायला लागतं. ही अशी आमची धावपळ होती. तुमच्या इकडे वरती काय स्टोरेज नाही? स्टोरेज आहे, पण वरती पण मालच आहे ना, वरती पण मशिनरी वगैरे आहे, टेलरिंग मशिनरी आहे, तर खालचा माल वर राहणार किती? पण तुमचं नुकसान काय झालं? नुकसान भरपूर झालं. एक 4-4.5 लाखाच्या आसपास झालं आहे. म्हणजे कपड्याचं पण दुकान आहे आमचं. कपडा विथ मटेरियल आणि टेलरिंग हे 2 दुकानं एकदम आहेत. तुमच्या इकडचे आमदार आलेले बघायला? ना, अजून तरी कोण नाही. सकाळपासून आम्ही इथे 6:30 पावणे 7 इथंच आहे मी. अजूनपर्यंत कोण आलेलं नाही. बरं. तर आपण पाहू शकता इकडचे स्थानिक आमदार अजून इकडे आलेले नाहीत. आम्हाला काल रात्री कळलं की पूर आला. आम्ही ताबडतोब मुंबईवरून गावी आलो, पण अजून आमदार येऊ शकले नाही. तर खेडची अवस्था अशी आहे. 2021लाही इकडे महापूर आलेला, तेव्हाही बऱ्याच लोकांचं इकडे नुकसान झालेलं.
तुमच्या इकडचे काय दुकान आहेत, काय नुकसान झालं इकडे? हे दुकान आहे कसलं दुकान आहे तुमचं? फ्रीज एसी फ्रीज AC. हां आणि पॉवर टूल्स सेल्स आहेत. कितपर्यंत पाणी आलं होतं इकडे? पाणी एवढं आलं होतं. म्हणजे फ्रीज माल मटेरियल आत आहे? पण हे काय सगळं बाहेर काढलं आतमध्ये. हे पॉवर टूल्स सगळे भिजून झालेत, खराब झालेत, म्हणजे तुमचं प्रचंड नुकसान झालंय. प्रचंड नुकसान झालं. पॉवर टूल्स थोडे महागड्या वस्तू. मला सांगा 2021ला तुमचं इकडे दुकान होतं का? हो हो. तेव्हा महापुरात तुमचं किती नुकसान झालेलं तेव्हा? त्यावेळेस माझं जवळ 8 लाखाचं नुकसान झालेलं. पण त्यावेळेस काय नुकसान भरपाई पण नाही मिळाली होती. नुकसान भरपाई पण नाही भेटली. नाही मिळाली. मला सांगा 2021ला महापूर आलं होतं, तुमचं नुकसान झालं. हां. इकडचे स्थानिक आमदार योगेश दादा कदम होते. आज 2024 आहे, आजही तेच तुमचे स्थानिक आमदार आहेत आणि आजही तुमचं नुकसान झालं. तर गाळ काढायचा एक जो प्रयत्न आहे हा यशस्वी झाला नाही, म्हणून इकडे पूर आलेला आहे. कसं वाटतं तुम्हाला याच्या बाबतीत? हा गाळ काढायला अगदी पावसाच्या सुरुवातीला हे लोक जागे होतात. उन्हाळ्यात आधी 4-5 महिने आधीपासून जर काढला तर भरपूर गाळ काढला जाईल. अगदी पाऊस सुरू होता हे गाळ काढायला येतात. एक 15-20 डंपर जातात आणि पाऊस सुरू झाला की काम ठप्प होतं. त्यामुळे ते काम कधीही सक्सेस झालेलं नाही. तर हे उन्हाळ्यात खूप पूर्वीचं नियोजन व्हायला पाहिजे, तर ते काम सक्सेस होईल. ते सक्सेस अजिबात झालेलं नाही आजपर्यंत काम. तर आपण पाहू शकता की 2021ला ह्यांच्या मालाची काही भरपाई झाली नाही. महापूर आलेला होता, तो पूर परत आला. अजून इकडचे स्थानिक आमदार आलेले नाहीत. हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण त्या खेड शहरात जर त्याचा आमदारही त्यांचा लोकांचं इकडे नुकसान बघायला अजून आलेले नाहीत, म्हणजे खूप उशीर झालेले आहेत. आपण पाहू शकता इकडेही साफसफाईचं काम चालू आहे. एकदम चिकळ आज दुकानात शिरलेलं आहे. सर, कसलं दुकान आहे आपलं हे? आपलं इलेक्ट्रॉनिक्स आहे. इलेक्ट्रॉनिकचं? इलेक्ट्रॉनिक आणि रिपेरिंगचं सगळं. तुमच्या काय मालाचं नुकसान झालं आहे? हो, बरंचसं काय झालं आहे. 2 लाखाचं मालाचं नुकसान आहे सगळं. बाकी आम्ही उचलून ठेवलेलं पण सगळं भिजूनच गेलं. बरं, म्हणजे जे काय तुम्ही सामान उचलून वर घेऊन बघू शकता आपण, इकडे स्पीकर्स पण आहेत तरी पण भिजलं गेलं. आणि हे लाकूड पण भिजलं. आणि हे फर्निचर, जर असं लाकूड भिजलं तर ते लाकूड आणि किंवा फर्निचर जास्त टिकू शकणार नाही. तर ह्या वर्षी जरा जुरे दिवस हे लाकूड चालू शकते, पण पुढे जाऊन तुम्हाला हे चेंज करावं लागेल. तर आपण पाहू शकता लोकांचं खूप प्रचंड इकडे नुकसान झालेलं आहे. पण आम्ही इकडच्या स्थानिक खेडच्या पत्रकारांना विचारलं की खेड बाजारपेठेत काय नुकसान झालं. त्यांनी सांगितलं जास्त काय नुकसान झालेलं नाही. ह्याचं काहीतरी अर्थ आहे. लोकांचं नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यावर इकडच्या ना आमदारांचं लक्ष आहे ना बऱ्याच इकडच्या नेते मंडळीचंही लक्ष नाही आहे. आपण पाहू शकता इकडे लोक कसे बेजार झालेले आहेत. सर, आपलं कसलं दुकान आहे? मच्छीचं दुकान आहे. मच्छीचं दुकान. आपल्या दुकानात कुठपर्यंत पाणी होतं? ते सटरच्या आसपास होतं. म्हणजे डोक्याच्या वरपर्यंत पाणी होतं. आणि माल मटेरियलचं काय? माल मटेरियल आता ते अचानक पाणी आल्यामुळे हे झालं, पूरग्रस्त झाले ते संपूर्ण. सगळं माल मटेरियल उद्ध्वस्त झालेलं आहे. उद्ध्वस्त झालेलं आहे. तर तुमचे स्थानिक आमदार आले ना आले? सर, कसं वाटतं ना आल्यात अजून? ना आले पाहिजे. तुम्ही ज्यांना मत देता, जे तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहायला पाहिजे, तेच नाही इकडे. तेच येत नाही इकडे. हो, हे बघा, निवडणुकीच्या वेळी त्यांची अशी धाडस होती ना, की कोण खाली रस्त्यावरून खाली पडला, काय चप्पल तुटले तेही दाखवत होता. आणि एखादा आमदार तर येतील जातील पण दाखवतील काय चिखल तुडवून जातात. चिखल जेव्हा झाला तेव्हा कोणी नसते इथं. आणि जेव्हा इथं अतिवृष्टी होत असते तेव्हा एक शासनाने काहीतरी एक पथक काढले, मदत पथक. ते पथक फक्त आपल्या पद्धतीने TRPसाठी उभी होती. पण ह्या सगळ्यात सखोल भाग आहे, ह्या सखोल भागात कोणी उतरलेला नाही. हे स्वतः दुकानदार, आमची ही दुकानं आहेत, आम्ही स्वतः उतरून इथं साफसफाई करत असतो. कुठलाच प्रशासन असून दे काय असून कोणी काही मदतीला येत नाही. फक्त TRP दाखवतात आपले, हे आम्ही नेमणूक केलेले, पण कुणी इथं उतरून काही मदत केलेली नाही. बरोबर नाही पाण्याची व्यवस्था केली ना, धुण्याच्या पाण्याची व्यवस्था केली ना, हे सगळे साफसफाई. 2021ला हे विचारतात पैसे भेटले काय तुम्हाला नुकसानाचे? आम्हाला 2021ला काही भेटले नाही. पंचनामा झाले. 2005ला पण असंच पंचनामा झाले आणि मदत काय भेटली असेल 2-4 ठराविक लोकांना भेटते. आम्हाला कुठली मदत भेटत नाही. त्यांचे खास आहेत, त्यांनाच मदत भेटते. असतात ना, म्हणजे ठराविक लोक त्यांना मदत भेटलेली आहे. सर, कसं वाटतं इकडे वाईट वाटतं. प्रशासनाचा सपोर्ट नाही तुम्हाला? आम्ही खेडची लोक, आम्ही टॅक्सपेअर लोक, आम्ही आमच्या मेन बाजारपेठ आहे, ह्या बाजारपेठून मोठी उलाढाण असते.
आणि ह्या दररोज काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या माणसाला काहीच भेटत नाही. जी मोठी लोकं आहेत ज्यांचे आमदार खासदार पण जे त्यांची ओळख आहे त्यांना सगळं काय भेटते. इकडं आम्हाला काही भेटत नाही. आमच्या दुकानाच्या माळ्यापर्यंत पण पाणी गेलेलं आहे 2021ला. ह्या वर्षी तर अख्खा दुकान तेवढं नाही होतं, कमी होतं, तरी पण तुम्ही आम्हाला विचारा आलेला नाही. कोणाला माहिती आहे किती दिवस गाळ काढलं गेलेलं इकडचं? काय 15 दिवस फक्त काढले होते, ते पण पावसाच्या आधी. पावसाच्या आधी. बाकी काय त्याचं काय उपयोग नाही, उलट पाणी जास्ती आलं. काढायचं तिथं काढायचं होतं, भलत्याच जागेवर काढून टाकलं त्याने. बरं, म्हणजे आपण पाहू शकतो की खेड शहरात रितसर गाळ काढले गेलेलं नाही. फक्त शोबाजी म्हणून एक 10-15 दिवसासाठी 1-2 JCB आले असतील. याच्या पलीकडे काय आहे? 2021ला जेव्हा महापूर आलं होतं चिपळूण, खेड आणि महाड, तेव्हा चिपळूणला जोरात गाळ काढलं गेलेलं होतं. मला आठवण आहे 10 कोटीची डिझेल फंडची मंजुरी आली होती शासनाकडून. तेव्हा उद्धवसाहेब ठाकरे यांची सरकार होती. आणि आताच्या सरकारने मागच्या 2 वर्षात तर काय गाळ काढलेलं नाही, फक्त हे शोबाजी झालेलं आहे. तर सरकार जबाबदार आहे. इकडची नगरपालिकेला पण जबाबदारी घ्यायला हवी होती, पण तेही सरकारच्या कंट्रोलला आहे. इकडचे स्थानिक माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकरची आम्हाला फक्त दिसले आत्तापर्यंत. अजून काय नेते मंडळी आली का इकडे? कोणी आलेला नाही. आत्ता आपण बघा वैभव खेडेकर जातीनिशी आपली जबाबदारी पार पाडतो. पण जे आम्हाला अगोदर पाहिजे, जे आवाजात तुम्ही गाळ काढायचा विषय काढला, हे गाळ काढण्याची प्रक्रिया कधी केली पाहिजे? निदान जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये केली तर मला वाटतं ते भरपूर काही फरक पडेल. शहरात हा पुराचा धोका नाही होणार. हा सगळा धोका गाळ्यामुळं झालेला आहे. हे कधी 15 दिवस अगोदर टँकर वाढवले, मग कुणीतरी फोन केला, आता का आम्ही फोन केला, टँकर मागवले, आम्ही ऐकतोय सगळं. शहरातले प्रतिनिधीचे एक आम्ही नवीन स्टेटस ऐकतोय, पण कुणीही त्या प्रकृती करायला पाहिजे ते केलं नाही. पावसाळा आला आणि सुरुवात केली, मग त्याच्यात भरती येते, मग थांबते, मग दिवसात किती घंटे काम होतोय, कसा होतोय, ह्याला बघणारा विचारणारा कोण वाली नाही. काय काय सामनाचं तुमचं नुकसान झालेलं आहे? कुठं आत्ता तर दुकान सगळं साहित्याची वाट लागली. काय साहित्य विकतात? साहित्य म्हणजे आमचे टेलर आहे, टेलरचं सगळं मशिनी असतील, कपडा असेल, मटेरियल असेल, टेलर मटेरियल असेल, तर खूप बारीक वस्तू दिसण्यात येत नाही. शिवणीपासून तर कपड्या पण मोठी म्हणजे घडामोडी होते. भरपूर नुकसान झालेलं आहे. ज्याचं नुकसान होतं त्यालाच कळतं की बा माझं नुकसान किती झालेलं आहे. ह्या तोंडावरती गाडी येऊ शकत नाही. एखादा पाणी प्रचंड फास्ट आला ना तर गाडी घालू शकत नाही. तिथं अतिक्रमण झालेलं आहे. म्हणतो ह्या साईडला ना वंडकर बाजू आहे जास्त, ह्या साईडला पाणी तुमतो. आता पंचनामा सुद्धा पहिले तिकडनं चालू केले नाहीत. इकडून करायचं तिकडून चालू केले पंचनामा. जिथं पाणी कमी भरतो तिथनं पंचनामा चालू केले. जिथं पाणी भरतो तिथं आम्ही अजून वाट बघत बसलोय. दुकान बाजारपेठेत आहे. आम्ही घर बघू की दुकान बघू, की दुकान बघू की घर बघू. लहान पोरं आहेत, काय आहेत ना, औषधाची व्यवस्था केली नाही, खाण्याची नाही, काय नाही. प्रशासन येतं, गाडीचे दिवेला वांग वाजवते आणि आपली कामगिरी पाण्याच्या बाहेर करते. पाण्यात नाही उतरत. पाण्यात कोण उतरतो? आम्ही खुद्द रहिवासी उतरतो. दुकानदार घरवाले लोक उतरतात. प्रशासन नाही. प्रशासन फक्त काय बघते? दुपारचे 2 वाजलेले आहेत. काल इकडे प्रचंड पाणी भरलेलं होतं, पूर आला होता, तरी इकडचे अजून स्थानिक आमदार आलेले नाहीत. माझी तुमच्याशी फक्त इतकी विनंती आहे, जर तुम्ही पाहत असणार हा व्हिडिओ, की कमीत कमी तुमच्या आमदारांकडे किंवा शासनाकडे विनंती करा की बाबा येऊन आमचं जे काय नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करा. गाळ काढायच्यासाठी जे काय करू शकता ते सगळं करून घ्या. आपण पाहू शकतो तिकडे प्रेशर वॉश चालू आहे, पण वैयक्तिक प्रेशर वॉश आहे. मला वाटते फक्त त्यांच्या दुकानापुरती मर्यादित आहे ते प्रेशर वॉश. मला वाटते अजित प्रभाकर शेठ खेडेकर, किराणा माळ व्यापारी. किराणा माळच्या दुकानात ही खूप प्रचंड आपण पाहू शकतो इकडे पाणी शिरलेलं आहे. आणि नगर परिषदचे लोकही इकडे मदत करायला आलेले आहेत. आणि किती नुकसान झालं आहे ते तर इकडच्या मालकही सांगू शकतात. पण आपण पाहू शकतो की किराणाचं दुकान आहे तर खूप इकडे सामान असू. किती सामानचं नुकसान झालेलं आहे तुमचं? तुम्ही इकडचे मालक आहे का? तर किती सामानाचं नुकसान झालं आहे तुमच्या? 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे. हे तुमचं सामान आहे. सर तुमचे आमदार आले का बघायला आतापर्यंत? आले होते? कधी आले होते? 1 तास झाला. सर मागच्या 1 तासाआधी आम्ही इकडे होते, आम्हाला तुमचे आमदार नाही दिसले. कोण आहे तुमचे आमदार? आले होते 1 तासाआधी. हे म्हणतात की यांचे आमदार आले होते 1 तासाआधी, पण आम्ही मागच्या 2 तासा इकडे उभे आहे
आम्हाला दिसले नाही. तर बघू शकता इकडे साफसफाई चालू आहे. हे पण एक शॉप आहे, फर्निचर सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आपण बघू शकतो एक फॅमिली म्हणून ते साफसफाई करत आहेत. प्रचंड रस्त्यावर सगळीकडे घाण पडलेलं आहे. हे ह्या दुकानात पण बघू शकता एकदम सगळं सामान पसरलेलं आहे. काय नुकसान झालं तुमच्या इकडे? भांड्यांचं दुकान आहे. भांड्यांचं म्हणजे भांडी स्टील, जर्मन, तांबं ते पाण्यामध्ये राहिलं. पण काय नुकसान होतं काय स्टील जर्मन? हां, नुकसान होतं ना. फक्त तांब्यामध्ये सर नुकसान नाही होते. स्टील जर्मनला जंग पकडून फिनिशिंग निघून जाते त्यांची, म्हणजे काय करू शकत नाही ते. मग ते सेकंड हँडमध्ये भंगारमध्ये काढायला. आम्हाला वाटलं भांड्याचं दुकान म्हणजे इकडे काय नुकसान नसतं, पण लोकांना जनतेला सांगा तुमचं काय नुकसान झालं? आमचं म्हणजे स्टील वगैरे असते, फिनिशिंग निघून गेले त्यानंतर गिरायकं घेत नाही. मग ते भंगारमध्ये स्क्रॅपमध्येच टाकण्यात येते. बाकी दुसरं आहे फक्त तांबा आहे की त्या तांबं ते रिन्युवेट करू शकतो आपण, की त्याला कले लागली की तांबं ते नवीन होऊ शकतो. पण जर्मन स्टीलमध्ये तुम्ही काय करू शकत नाही त्याला. ते स्क्रॅपमध्येच तुम्हाला टाकण्यात येतो. स्क्रॅपमध्येच टाकण्यात. हे तुम्हाला विचारतात पंचनामाचे पैसे तुम्हाला 2021ला जे काय झालं होतं तेव्हाची काय भरपाई झाली? अजूनपर्यंत नावसुद्धा नाही आलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्याजवळ त्याची म्हणजे आपल्या तहसीलदारची कॉपी पण आहे माझ्याजवळ, तरी माझं नाव अजूनपर्यंत त्याच्यामध्ये आलेलं नाही आहे. 2000 तुम्ही इकडचे मालक आहेत की काम करता इकडे? तुम्ही मालक आहे. मला सांगा 2021ला इकडे महापूर आलेलं होतं बरोबर? तुमचं तेव्हाही प्रचंड नुकसान झालेलं असेल. त्यानंतर शासनाने असं ठरवलं, जसं चिपळूणला आंदोलन झालं, गाळ काढा चिपळूण वाचवा, महाडलाही गाळ काढलेलं गेलं, पण खेडला इतक्या प्रमाणात काय गाळ काढले गेलेलं नाही. तेव्हा मी तुमच्या इकडच्या स्थानिक खासदारांना सुनील तटकरेजींना विचारलं होतं की खेडला मशिनरीज कधी लावणार. ते आता इंटरव्ह्यू संपतोच बऱ्या, मी इरिगेशन मंत्री यांना भेटायला जाणार आणि ते काढलं जाणार, पण तेव्हाही काढले गेलेलं नाही, आत्ताही काढले गेलेलं नाही. माझं लोकांची फसवणूक चालू आहे इकडे. आणि आत्ताही म्हणजे पाऊस चालू झाल्याच्या नंतर ती लोक 8 ते 15 दिवस फक्त काम करत होती. एक त्यांनी नाहीतरी 40-50 टँकर काढलेले, ह्याच्या विरोधात गाळ काढलेला नाही. ते पण एक ठिकाणीच गाळ काढत होते. जिथनं पाणी फ्लो होतं तिथं ते गाळ काढत नव्हते ते लोक. म्हणजे ते काढून काही फायदा झालेला नाही आहे. तुमच्या इकडचे स्थानिक आमदार आल्यात? कोण ह्या आजच्या पाण्यामध्ये तर कोणीही नाही आलेलं, अजून नाही आलेले आहेत. फक्त आम्हाला एका दुकानवाल्यात सांगितलं स्थानिक आमदार आलेले आहेत, पण आम्हाला माहीत आहे आम्ही 2 तास इकडे आहेत, आम्हाला स्थानिक आमदार अजिबात दिसले नाही. फक्त माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकरजी आम्हाला दिसले. आता गलीला नाही आलेले आहेत, ते पण बाहेरच्याच गलीला आलेले आहेत. तिथं आतमध्ये कोण येत नाही. आतमध्ये कसं थोडं गरिबाचीच बोलली तरी चालू शकतो की गरिबाचीच ही गली पडते, त्याच्यामुळे इथे ह्या गलीमध्ये कोण जास्त ध्यान टाकायला येत नाही. बरं, तर आपण पाहू शकतो स्थिती अशी आहे की नेते मंडळी सुद्धा इकडे येत नाही आणि लोकांना काय देणं घेणं नाही कोणाच्या नुकसानाने. तुम्ही ही सवय अशी ठेवा, म्हणजे इकडच्या लोकांना एक मेसेज आहे आमदारांचं की बाबा पाऊस येईल, पूर येईल, ते तुम्ही सवय घालून ठेवा. तुमचं सामान काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा आणि स्वतःच्यावर निर्भर राहा, शासनावर काय निर्भर राहू नका, असा मेसेज इकडे आपण पाहू शकतोय की शासनाच्याकडून इकडे लोकांना जातोय. फल फ्रूटचं दुकान आहे इकडे, आपण पाहू शकतो सगळं सामान उचललेलं गेलेलं आहे. तुमचं काय नुकसान झालेलं आहे इकडे? झालेलं आहे. काय नुकसान झालं? माल बी थोडा भेटला पावसात. अच्छा अच्छा, पावसात ना माल भी सगळं भेटला. तो कितनी तकलीफ है आपको? अभी अभी बारिश आया तो भी तकलीफ तो होने वाली है. अच्छा, तो आप तैयारी में थे, तो आप अपना माल पहले से निकाल के साइड में? हाँ हाँ, थोड़ा बहुत माल फेंक गया उठाने में, बिगड़ने में. अच्छा, तो हम देख सकते हैं की काही लोकांना इकडे त्रास झालेला, पण काही लोकांनी आपलं माल उचलून बाजूला ठेवलं. पण आपण पाहू शकतो हा खेडचा प्रचंड फेमस कल्याणी स्टोअर म्हणून आहे. मी स्वतः हे नाव ऐकलेलं आहे बऱ्याचदा. आणि या कल्याणी स्टोअरला आपण पाहू शकतोय मला वाटते तेलाचे आणि घीचे पिशव्या आहेत. सर काय हे सगळं सामान काय तुमचं जे नुकसान झालेलं आहे सगळ्यात जास्त सामान? आता बऱ्यापैकी आम्ही माल सगळा वाचवलेला. एक रॅक फक्त गेलेला आहे आपलं साबणाचा रॅक, पण दरवर्षीपेक्षा नुकसान अजिबात नाही यावर्षी, कारण पाण्याचा फ्लो काही कमी असल्यामुळे तेवढा वेळ मिळाला आम्हाला माल भरायला आणि पूर्ण ट्रक भरून आमचा माल घरी गोडाऊनच्या इथे लावलेला आहे. बरं, म्हणजे तुम्ही प्रयत्न करून काहीतरी तुमचं सामान न वाचवता बाकी सगळं 95% 99% माल आम्ही वाचवलेला आहे. तर कसं वाटतंय या ना बाहेर सर, 2021लाही महापूर आलं होतं, तेव्हा कुठपर्यंत पाणी आलं होतं आणि आता कुठपर्यंत पाणी आलं होतं एक अंदाज? तेव्हाची साधारण बघा लेवल आपण. अच्छा, लेवल लावलेली आहे.
गेल्या वर्षी 2023ला एवढं पाणी होतं. हे 2023 आहे. बरं. पूररेषा आहे ही. आणि साधारण थोडंच पुढे मागे इथे वर खाली त्याच दरम्यान होतं पाणी इथे. आणि 2021ला 21ला ह्याच्या वर पाणी होतं. तर आपण पाहू शकतोय की 2023-21ला 2023-21ला इथपर्यंत 23ला इथे होतं. 23ला इकडे होतं. 21ला ह्याच्या वर होतं. 21ला याच्या वर. तर आता महापूर किंवा पूर याचा अर्थ वेगवेगळा असतो. तर आता म्हणू शकता की पूर आलो होतं, पण तुम्हाला काय वाटतं गाळ काढलं गेलं असतं तर एवढं पण नुकसान नाही झालं असतं? नाही, गाळ 100% पूर्ण काढलेला नाही आहे. कारण एवढा लवकर पाऊस एक दिवसाचा पडून पाणी एवढं येणं शक्यच नाही. म्हणजे एक दिवसाच्या पावसात एवढं नुकसान झालं. एवढं नुकसान झालं. आणि जर असे 2-3 दिवस नॉनस्टॉप झाले असतं तर पाणी ह्याच्या वर गेलं असतं. म्हणजे मला सांगा, तुम्हाला नेहमी एक किराणाचं दुकान म्हणजे पुरं सामान कचकच भरलेलं असतं याच्यात. तर किती तुम्हाला त्रास आणि नुकसान? दरवर्षीचा त्रास आहे तो आम्हाला आणि दरवर्षी सहन करायला लागतो. कसं वाटतं, शासनाची जबाबदारी नाही काय? शासनाची 100% जबाबदारी आहे, ती पूर्णपणे पार झालेली नाही याचा अर्थ. तुमचे स्थानिक आमदार योगेशदादा कदम आले होते आज? योगेशदादा कदम अद्याप नाही आलेले. अजून आलेले नाही आले. आपण पाहू शकता की स्थानिक आमदार अजून इकडे आलेले नाहीत. आम्ही मुंबईवरून पत्रकार इकडे पोचू शकतो, पण आमदार त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. आणि 2021 नंतर चिपळूणला आणि महाडला गाळ काढले गेलेलं, तेव्हा खेडला जास्त काही प्रमाणात काढले गेलेलं नाही. तरी आत्ता काढायला हवं होतं, म्हणजे तुमचं नुकसान नाही झालं. तर कुठे नाही कुठे इकडे लोकांना बघायला पाहिजे की स्थानिक प्रशासनाला जबाबदार ठरवायला पाहिजे. तुमच्या आमदारांना, तुमचे माजी नगराध्यक्षला, तुमच्या स्थानिक नगरसेवकलाही सगळ्यांना जबाबदार ठरवायला पाहिजे. कारण हे जर सतत होत असेल तर लोकांच्यासाठी पूर्ण नाही झालेलं, त्यामुळे हे असं होतं. अशा परिस्थितीत तुम्ही परत मत देणार काय तुमच्या आमदाराला? विचार करूया. बरेच वेगवेगळे विषय असतात, लोक मत द्यायच्या आधी विचार करतात. आणि आपण बघू शकता की महाराष्ट्र शासनाचेही लोक तुम्ही नगरपालिकेत काम करता, तहसीलदार ऑफिस. काय चाललं आता इकडे, काय प्रक्रिया चालू? पंचनामे सुरुवात केलेली आहे सकाळपासून. प्रत्येकाला एरिया विभागून दिलेला आहे. तर वाळकी असेल, हनुमान आपलं इथला आहे, राष्ट्रीय मारुती, सगळ्या एरिया आहे ना विभागून दिलेले आहेत. आम्ही टीम केलेले आहेत, त्याप्रमाणे सगळे पंचनामे चालू आहे. किती वाजेपासून आलं? सकाळपासून होतं. सकाळपासून 11 वाजल्यापासून. काय वाटतं, लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे? नुकसान झालेलं आहे आणि आमचं आहे, आम्ही त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पंचनामे चालू आहेत आमचे. तर आपण पाहू शकता की पंचनामेही चालू आहेत नगरपालिकेकडून आणि लोकांचं 100% प्रचंड इकडे नुकसान झालेलं आहे. साफसफाई चालू आहेत आणि वॉटरनी वॉशही चालू आहेत. पण हे शासनाने आधी विचार करायला हवं होतं. खेडचे आमदारांची जबाबदारी आहे, महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे आणि त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार न पडल्यामुळे असा विषय झालेला आहे. तर सगळ्यांना आम्ही धन्यवाद म्हणतो आहे की आमच्याशी बोलायला. आणि आम्हाला अपेक्षा आहे की इकडचे आमदार लवकरच लवकर इकडे पोचणार आणि पाहणी करणार आणि लोकांना जे काय नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करायच्यासाठी काहीतरी आश्वासन किंवा मदत करावी. धन्यवाद.